बोर्ड कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाकडून ज्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा घेण्यात आल्या त्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे। त्या परीक्षांच्या निकालावरच परिणाम होण्याची शक्यता आहे। सध्या महाराष्ट्रातील 9ही विभागांमध्ये या कर्मचाऱ्यांचं लाक्षणिक आंदोलन सुरू आहे आणि लवकरच कामबंद आंदोलन सुरू करणार आहे। बढती आणि बदलीमध्ये जे नियम बदललेले आहे, पूर्वी 2 वर्षात बदली व्हायची, परंतु आता तो नियम जो आहे तो 4 ते 6 वर्ष करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच कर्मचारी संतप्त आहेत। कशासाठी तुम्ही संतप्त आहात आणि निकालावर कसा परिणाम होऊ शकतो, काय सांगणार? आमचं बढती बदली जे आहे ते आधी आमचे निकष कर्मचाऱ्यांनी ठरवले निकष त्या कार्यकारी परिषदेमध्ये पास होत होते आणि त्यानुसार बढती बदली होत होते। पण आत्ता जे त्रिदेव काहीतरी नाव त्यांचं कुलकर्णी ते आले, त्यांनी लगेच बदलून टाकले आणि आमचे आहे 9 डिव्हिजन असल्यामुळे आम्हाला एकदा एक माणूस इथून गेला प्रमोशन म्हणा काय ते वापस नागपूरला येणार नाही, त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत। त्यांना म्हटलं आमचं एकच आहे की आजपर्यंत 1965 पासून बोर्ड तयार आहे, आमचं बोर्ड स्वायत्त मंडळ आहे, कोणतेही उपोषण नाही, काही तक्रार नाही, काहीच नाही, कोणते आम्ही एलिगेशन केले। फक्त ते आता त्रिदेव कुलकर्णी म्हणून झाले आहेत अधिकारी आहेत, त्यांनी आता मागच्या महिन्यातच तो ठराव घेतला त्यांनी किंवा बढती बदलीचे हे शासनानुसार लागेल। परीक्षेच्या निकालावर कसा परिणाम होतो? परीक्षे निकाल लागू कामच नाही होती, ठप्प आहेत ना पूर्ण। आता पेपर तपासून झाले, परंतु जो आमच्या कम्प्युटराइज रिपोर्ट येतो तो तपासणे, त्यांना व्हेरीफाय करणे, यावर पूर्ण परिणाम होईल ना, कारण वर्क टूल आहे आमचं पूर्ण। आणि 28पासून बेमोज संप आम्ही पत्र दिलं, 20 तारखेपासून पत्र दिलं त्याला आधी की 20 तारखेपासून पहिल्या दिवशी आम्ही काम बंद, 1 तास लेखनिक बंद, तरी आमच्या प्रशासनाने कोणती कारवाई केलेली नाही। काम बंद आंदोलन कधीपासून आहे? निकालावर कसे परिणाम होणार? किती दिवस निकाल पुढे लागू शकतात, उशिरा होऊ शकतात, काय सांगणार? काम बंद आंदोलन हे जे आहे 28 पासून सुरू होणार आहे आणि दर शासकीय सुट्टी दिवशी सुद्धा आम्ही येत असतो। आज तुम्ही बघत आहात, आज शनिवार असून सुद्धा कोणीही आतमध्ये आलेलं नाही आणि ही परिस्थिती सर्व महाराष्ट्रात सर्व विभागीय मंडळात आणि राज्य मंडळात सुद्धा आहे। आणि आम्ही एक घटक आहोत काम करणारे आणि आम्ही जर इथे काम करत नाही आहे तर त्याच्यामुळे साहजिकच हा निकाल हा समोर 15 ते 20 दिवस समोर ढकलू शकतो। नक्कीच निकाल उशिराने लागण्याची शक्यता आहे। निकाल उशिराने लागले तर पुढची ॲडमिशन प्रोसेसलाही उशीर होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच या कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन यांनी मागे घ्यावं किंवा सरकारने यांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे, कारण की यांच्या कामबंद आंदोलनाचा कर्मचारी जे आंदोलन करण्याचा इशाराही दिलेला आहे, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।